विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी JS फिजिक्सच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रो, आज आपण डिटर्मिनंट्स अँड मॅट्रासिस ह्या चॅप्टरचं दुसरं व्हिडिओ लेक्चर पाहत आहोत. ह्या अगोदर आपण एक व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे. त्यामध्ये आपण डिटर्मिनंट्स म्हणजे काय किंवा 2x2 ऑर्डरचं डिटर्मिनंट कशा पद्धतीनं फाइंड आउट करायचं किंवा 3x3 ऑर्डरचं डिटर्मिनंट कशा पद्धतीनं फाइंड आउट करायचं आणि किंवा त्याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, त्या सर्व गोष्टी आपण पहिल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेल्या आहेत. ठीक आहे. जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती जाऊन पाहून घ्यावं, जेणेकरून तुम्हाला आज काय होणार आहे ते इझिली समजेल. ठीक आहे. तर आजचा जो व्हिडिओ लेक्चर आहे त्यामध्ये आपण पाहणार आहोत मुलांनो मायनर अँड कोफॅक्टर. ठीक आहे. एखादा डिटर्मिनंट दिलेला असेल त्याचा मायनर कशा पद्धतीनं काढायचं आणि त्याचं कोफॅक्टर कशा पद्धतीनं फाइंड आउट करायचं, ह्या दोन गोष्टी आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत आणि याच्यावरती आधारित आपण एक्झाम्पल्स पण पाहणार आहोत. ठीक आहे. चला तर मग पाहूया. आता बघा, हा तुमच्या महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या सिलेबसमध्ये 4.1.3 नावाचा एक पॉईंट आहे. त्यामध्ये मायनर्स अँड कोफॅक्टर्स ऑफ एलिमेंट्स ऑफ द डिटर्मिनंट. म्हणजे जसं की तुम्हाला एखादा डिटर्मिनंट दिलेला असेल असं 3x3 ऑर्डरचं, तुम्हाला डिटर्मिनंट दिलेला आहे. तर ह्यामध्ये जे एलिमेंट्स दिसत आहेत तुम्हाला, आता या 3x3 ऑर्डरच्या डिटर्मिनंटमध्ये टोटल 9 एलिमेंट्स आहेत मुलांना. तर ह्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल एलिमेंट्सचं आपल्याला मायनर आणि कोफॅक्टर फाइंड आउट करता येतं. ठीक आहे. तर ते कशा पद्धतीने आपण फाइंड आउट करणार, पुढे मी दिलेला आहे. ठीक आहे. चला मग, जसं की या ठिकाणी अगोदर आपण मायनर कशा पद्धतीने काढायचं ते पाहूया. मायनर ऑफ AIJ, समजा एखादा एलिमेंट तुम्हाला दिलेला आहे तर त्याचं मायनर कसं फाइंड आउट करणार तुम्ही. इट इज ऑब्टेन्ड बाय इलिमिनेटिंग ith रो अँड jth कॉलम ऑफ डिटर्मिनंट A. म्हणजे समजा तुम्हाला एखादा AIJ नावाचा एलिमेंट दिलेला आहे, त्याचं तुम्हाला मायनर फाइंड आउट करायचं आहे. तर त्यातला ith रो आणि jth कॉलम इलिमिनेट करा. ह्या गिव्हन डिटर्मिनंटचं तुम्हाला इझिली मायनर मिळून जाईल. जसं की उदाहरणादाखल बघायचं झालं, तुम्हाला A11चं मायनर काढायचं आहे. हे बघा A11चं. ओके. तर तुम्ही कशा पद्धतीने काढणार, ह्या ठिकाणी ith रो आणि jth कॉलम तुम्हाला काय करायचं आहे, इलिमिनेट करायचं आहे. जसं की आता ह्या ठिकाणी ith रो इथं असणार I म्हणजे 1 आणि j सुद्धा 1. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला कोणता रो आणि कोणता कॉलम इलिमिनेट करायचा आहे, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. तर बघा, फर्स्ट रो कोणता आहे, हा, आणि दुसरं कोणता आहे, फर्स्ट कॉलम कोणता आहे, हा वाला. तर तुम्हाला आता A11चं जर मायनर फाइंड आउट करायचं असेल तर रिमेनिंग एलिमेंट्स अशा पद्धतीने डिटर्मिनंट मध्ये लिहून घ्या. जसं की आता इथं A22, A23, A32, A33 अशा पद्धतीने ह्या ठिकाणी लिहून घ्या. ठीक आहे. आणि ह्या डिटर्मिनंटला जर तुम्ही सॉल्व केलात तर तुम्हाला A11 ह्या एलिमेंट्सचं मायनर मिळून जाईल. ठीक आहे. अशा पद्धतीनं तुम्ही रिमेनिंग जे एलिमेंट्स आहेत त्यामध्ये त्या प्रत्येक एलिमेंट्सचं मायनर इझिली फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. आता बघा पुढे, आता मायनरला आपण कशानं रिप्रेझेंट करतो, तर वी डिनोट द मायनर ऑफ द एलिमेंट बाय AIJ, या एलिमेंट AIJ बाय MIJ. आता बघा, आपण मायनरला समजा एखादा AIJ नावाचा एलिमेंट असेल तर त्याला आपण मायनर कशा पद्धतीने शो करतो, MIJ. जसं की A11 एलिमेंट आहे, A11 नावाचा एलिमेंट आहे त्या डिटर्मिनंट मधला, तर ह्याला आपण मायनर सिम्बॉलिकली कसं लिहिणार, याचं M11. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण त्याला रिप्रेझेंट करतो. आता दुसरा समजा A12 दिलेला आहे, A12, तर त्याचं मायनर कसं शो करणार तुम्ही, M12. A33 तुम्हाला एलिमेंट दिलेला आहे तर त्याचं मायनर कशा पद्धतीने रिप्रेझेंट करणार, M33. ठीक आहे. खूप इझी आहे, खूप इझी आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही मायनर शो करू शकता. ओके. चला पुढे. आता बघा,
आता हे मायनर तर आपण कशा पद्धतीने काढायचं ते पाहिलं, ठीक आहे. आता कोफॅक्टर म्हणजे काय आणि त्याचं कशा पद्धतीने आपण कोफॅक्टर फाइंड आउट करतो, त्याचा एक फॉर्म्युला आहे, खूप इझी फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला फक्त तुम्ही ह्या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. जसं की आता आपल्याला AIJ नावाचा एखादा एलिमेंट दिलेला आहे, ठीक आहे. तर त्याचं कोफॅक्टर काढायचं आहे. तर सिम्पली काय करा मुलांनो, -1, ओके, पक्क डोक्यात ठेवा. कोफॅक्टर ऑफ एनी एलिमेंट इन द गिव्हन डिटर्मिनंट कशा पद्धतीनं फाइंड आउट करायचं, तर AIJ नावाचा जर एलिमेंट असेल तर या ठिकाणी कोफॅक्टर -1 / इंटू मायनर ऑफ AIJ. ओके, हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे मुलांना. हा जो फॉर्म्युला आहे ना, खूप इम्पॉर्टंट आहे कोफॅक्टर काढण्यासाठी. कोणत्याही एलिमेंटचं तुम्हाला जर कोफॅक्टर फाइंड आउट करायचं असेल तर -1 / इंटू, तुम्ही ऑलरेडी मायनर फाइंड आउट केलेला असता, त्या मायनर ऑफ AIJ ने तुम्ही काय करा, त्या ठिकाणी मल्टिप्लाय करून टाका, तर तुम्हाला कोफॅक्टर मिळून जाईल AIJ नावाचे एलिमेंटचं. आणि त्याला आपण शो करतो मुलांनो CIJ या सिम्बॉलने, ठीक आहे. CIJ मीन्स काय, कोफॅक्टर ऑफ AIJ, बरोबर आहे की नाही, कोफॅक्टर ऑफ AIJ. तर त्याला आपण कशा पद्धतीने शो करतो, CIJ. जसं मायनरला आपण कशा पद्धतीने शो केलं होतं, MIJ ना, सेम तसंच कोफॅक्टरला CIJ. म्हणजे पहिलं लेटर घ्या तुम्ही कोफॅक्टरचं, आणि मायनरचं काय घेणार, पहिलं लेटर कोणतं आहे, M आहे, ठीक आहे, M. तर हे तुम्ही घ्यायचं आहे या ठिकाणी, ठीक आहे. पुढे आता बघा, सिम्पली याला तुम्ही असं पण लिहू शकता बरं का, फॉर्म्युला मी या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. कोफॅक्टर ऑफ AIJ त्यालाच आपण CIJ असं म्हणतो. -1 / इंटू MIJ. MIJ काय या ठिकाणी मायनर आहे, सॉरी मायनर आहे AIJ एलिमेंटचं. जसं की आता तुम्हाला एक उदाहरणादाखल आपण एक एक्झाम्पल घेऊन पाहूया. समजा तुम्हाला A11चं कोफॅक्टर काढायचं आहे. A11चं काय करायचं आहे, कोफॅक्टर काढायचं आहे. तर सिम्पली काय करा, -1 / j, ह्या ठिकाणी I आणि j किती आहे, 1 1 आहे, तर 1 + 1 इंटू M11 काय, मायनर ऑफ एलिमेंट A11, ठीक आहे. तर तुम्ही ह्याला जर इझी सॉल्व्ह केलात तर तुम्हाला ह्या ठिकाणी C11 मिळून जाईल. C11 म्हणजेच काय, कोफॅक्टर ऑफ A11. ओके, खूप इझी आहे. अशा पद्धतीने तुम्हाला मायनर आणि कोफॅक्टर फाइंड आउट करता येतील एखाद्या गिव्हन डिटर्मिनंटचं. चला पुढे. आता या ठिकाणी आपण एक जनरल डिटर्मिनंट घेतलेला आहे आणि त्याचा आपल्याला मायनर आणि कोफॅक्टर फाइंड आउट करायचं. खूप इझी आहे. बघा आता, जसं की तुम्हाला डिटर्मिनंट दिलेला आहे A = A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32, A33. ऍक्च्युली 3/3चं डिटर्मिनंट आहे. यामध्ये टोटल किती एलिमेंट्स आहेत मुलांनो, 9, बरोबर आहे की नाही. तर आपल्याला इंडिव्हिज्युअली प्रत्येक एलिमेंटचं मायनर आणि कोफॅक्टर फाइंड आउट करता येतं. बघा आता कशा पद्धतीनं. पहिल्यांदा आपण काय काढूया, मायनर फाइंड आउट करूया डिटर्मिनंटचं, ठीक आहे. फर्स्ट मायनर ऑफ A11, त्याला आपण कशाला शो करतो, M11 ने = आता मायनर कसं फाइंड आउट करणार तुम्ही, हा A11 नावाचा एलिमेंट कोणत्या रो मध्ये आहे आणि कोणत्या कॉलम मध्ये आहे, कितव्या रो मध्ये आणि कितव्या कॉलम मध्ये आहे ते चेक करा. आणि ज्या रो मध्ये आणि ज्या कॉलम मध्ये आहेत ते रो आणि ते कॉलम इलिमिनेट करून टाका. रिमेनिंग एलिमेंट तुम्ही ॲज इट इज डिटर्मिनंट मध्ये लिहून घ्या. आता या ठिकाणी रिमेनिंग एलिमेंट कोणते उरले बाबा, A22, A23, A32, A33, बरोबर. या ठिकाणी मी लिहिले बघा A11चं मायनर. ह्याला जर तुम्ही सॉल्व्ह केलात मुलांनो तर तुम्हाला ही व्हॅल्यू मिळेल आणि हीच व्हॅल्यू असणार आहे मायनर ऑफ एलिमेंट A11. क्लिअर, ओके. चला आता पुढचं तुम्ही इझिली करू शकता. नेक्स्ट बघा बरं, समजा मला आता मायनर फाइंड आउट करायचं आहे A12चं. त्याला आपण शो कशानं, रिप्रेझेंट कशानं करणार, M12, बरोबर आहे की नाही. आता A12 कुठे आहे पाहून घ्या. या डिटर्मिनंट मध्ये A12 कुठे आहे, फर्स्ट रो मध्ये आहे आणि सेकंड कॉलम मध्ये आहे. त्याला इलिमिनेट करून टाका. रिमेनिंग एलिमेंट कोणते राहिले ते एका डिटर्मिनंट मध्ये लिहून घ्या. जसं की या ठिकाणी मी लिहिले बघा हे, ओके. A21, A23, A31, A33.
आणि ह्या डिटर्मिनंटला जर सॉल्व्ह केला तर तुम्हाला मायनर मिळून जातील A12 या एलिमेंटचे. ठीक आहे, ओके. पुढे सिमिलरली आता अशा पद्धतीनं तुम्ही प्रत्येक एलिमेंटचं तुम्ही काय करू शकता, मायनर फाइंड आउट करू शकता. जसं की करा बरं A13चं मायनर ऑफ A13. A13 कुठे आहे बघा, फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम मध्ये आहे. ते दोन रो आणि म्हणजे एक रो आणि एक कॉलम इथे एलिमिनेट करून टाका. रिमेनिंग एलिमेंट्स डिटर्मिनंट मध्ये लिहून घ्या. तुम्हाला इझिली त्या व्हॅल्यूचं त्या एलिमेंट्सचं मायनर फाइंड आउट करता येईल. बघा आता या ठिकाणी A13चं काय दिलेलं आहे, M13 तर नी रिप्रेझेंट करतो आपण, तर हा डिटर्मिनंट झाला आणि याची व्हॅल्यू त्या ठिकाणी आपण सॉल्व्ह केली. आता याच पद्धतीने मुलांना तुम्हाला A21, A22, A23 मी हळूहळू स्क्रोल करतोय. आता हे सांगायची गरज पडणार नाही तुम्हाला, हे इझिली येऊन जाईल. व्हिडिओ पॉज करून तुम्ही इझिली हे सॉल्व्ह करू शकता. त्याचबरोबर रिमेनिंग एलिमेंट्स आता जे राहिलेले आहेत मायनर ऑफ A31, A32, A33 मी या ठिकाणी व्यवस्थित सॉल्व्ह करून दिलेलं आहे तुम्हाला. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता एखाद्या गिव्हन डिटर्मिनंटचं मायनर. ठीक आहे, ओके. चला, हे झालं आपलं मायनरचं, काही प्रॉब्लेम नाही. ओके, चला पुढे जाऊया. आता कोफॅक्टर कसं काढणार, त्या गिव्हन डिटर्मिनंटचं कोफॅक्टर कसं काढणार. आता या ठिकाणी हा फॉर्म्युला फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे मुलांनो. हा जो फॉर्म्युला दिलेला आहे तो फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवायचा आहे. काय करायचंय मुलांनो, एखादा AIJ नावाचा एलिमेंट असेल त्या डिटर्मिनंट मधला, त्याला आपण कोफॅक्टरला CIJ ने रिप्रेझेंट करतो. आता ऑलरेडी तुम्ही मायनर फाइंड आउट केलेला आहे, वर तुम्ही प्रत्येक एलिमेंटचं मायनर तुम्ही फाइंड आउट केलेलं आहे. त्या मायनरला फक्त ह्या व्हॅल्यूनी मल्टिप्लाय करा, -1 रेज टू I + J. ओके, चला कसं करायचं ते पाहूया आपण. पुढे कोफॅक्टर ऑफ A1, कोफॅक्टर ऑफ A11 कुठे आहे बाबा, कोफॅक्टर ऑफ A11 हा A1. त्याचं कोफॅक्टर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. तर कसं करणार, त्याला आपण C11 ने रिप्रेझेंट करतो, इज इक्वल टू -1 रेज टू I + J. आता या ठिकाणी I आणि J च्या व्हॅल्यूज किती आहेत, 1 1, बरोबर आहे की नाही. तर -1 रेज टू 1 + 1 इंटू MIJ म्हणजे M11, बरोबर. A11 साठी मायनर काय येणार, M11, आणि M11 किती आहे, ही व्हॅल्यू आहे, बरोबर आहे की. आता तुम्ही ते डिटर्मिनंट व्यवस्थित बघून तुम्ही ह्या व्हॅल्यू टॅली करू शकता. ठीक आहे, इज इक्वल टू. आता या ठिकाणी मी प्लस साईन लिहिले मुला, प्लस. आता ते प्लस कुठून आलं, आता तुम्ही जर ह्याला बघितला, हे -1 रेज टू 1 + 1 आहे, म्हणजे बघा -1 रेज टू 1 + 1. आता ह्याला जर सॉल्व्ह केलं तुम्ही तर काय येणार, -1 रेज टू 2 म्हणजे -1 स्क्वेअर. आणि एखाद्या निगेटिव्ह व्हॅल्यूचा जो स्क्वेअर आहे तो किती येतो, ऑलवेज पॉझिटिव्ह येतो, बरोबर आहे की नाही. तर ह्या ठिकाणी म्हणून मी ह्या ठिकाणी प्लस साईन लिहिलेला आहे. ठीक आहे, ओके. चला, हे झालं तुमचं कोफॅक्टर. कशाचं कोफॅक्टर, कशात झालं, A11चं कोफॅक्टर झालं. याला तुम्ही जर सॉल्व्ह केलं तर तुम्हाला व्हॅल्यू मिळून जाईल. ठीक आहे. सिमिलरली आता कोफॅक्टर ऑफ A12, कोफॅक्टर ऑफ A12 इज इक्वल टू, त्याला आपण कशाने शो करतो, C12 इज इक्वल टू -1 रेज टू 1 + 2. आता बघा या ठिकाणी I ची व्हॅल्यू 1 आहे, I ची व्हॅल्यू 1 आहे आणि J ची व्हॅल्यू 2 आहे, म्हणून आपण -1 रेज टू 1 + 2 इंटू मायनर ऑफ A12. तर मायनर काय आहे, हा डिटर्मिनंट, इज इक्वल टू. आता इथं मी निगेटिव्ह साईन घेतलेला आहे, कशामुळं, तर बघा -1 रेज टू 1 + 2 म्हणजे -1 रेज टू 3, बरोबर आहे की नाही. आणि मुलांना तुम्हाला माहिती आहे जर ऑड पॉवर असतील तर व्हॅल्यू काय येणार, निगेटिव्ह येते, बरोबर आहे की नाही. म्हणून या ठिकाणी मी निगेटिव्ह साईन दिलेला आहे आणि पुढे हा डिटर्मिनंट ह्याला सॉल्व्ह केला तर तुम्हाला कोफॅक्टर मिळून जाईल. त्याच पद्धतीने कोफॅक्टर ऑफ A13, त्याला आपण C13 ने रिप्रेझेंट करतो, इज इक्वल टू -1 रेज टू 1 + 3 इंटू मायनर, हे जे डिटर्मिनंट आहे तो मायनर आहे, कशाचा, A13चा, इज इक्वल टू. आता इथं मी परत प्लस घेतलेला, कसं, तर बघा तुम्ही -1 रेज टू 1 + 3 आहे, तर 1 + 3 इज इक्वल टू 4. येस ऑर नो, 1 + 3 इज इक्वल टू 4.
आणि -1/4 किती +1, बरोबर आहे की नाही. म्हणून या ठिकाणी मी +1 घेतलेला आहे आणि हा गिव्हन डिटर्मिनंट याला सॉल्व्ह केला तर तुम्हाला व्हॅल्यू मिळून जाईल कोफॅक्टरची, बरोबर आहे की नाही. तर अशा पद्धतीनं आता आपण 3 एलिमेंट्सचे कोफॅक्टर फाइंड आउट केलेले आहे. आता रिमेनिंग जे 6 एलिमेंट्स आहेत त्याचे तुम्ही कोफॅक्टर इझिली फाइंड आउट करू शकता. जसं की त्या ठिकाणी कोफॅक्टर ऑफ A21 कुठे आहे ते बघून घ्यायचं पहिले. A21 त्याला आपण C21 ने रिप्रेझेंट करतो, तेव्हा -1/2 + 1 इंटू मायनर ऑफ A21 हा डिटर्मिनंट इज इक्वल टू मायनस साइन दिले का, तर -1/2 + 1 इज -3, सॉरी -1/3, त्याची व्हॅल्यू निगेटिव्ह येते. त्याला आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला कोफॅक्टर मिळून जाईल. ह्याच पद्धतीनं रिमेनिंग एलिमेंट्स आता तुम्ही करू शकता इझिली. कोफॅक्टर ऑफ A22, हे बघा कोफॅक्टर ऑफ A22, कोफॅक्टर ऑफ A23, कोफॅक्टर ऑफ A31, ओके. सिमिलरली आता बघा कोफॅक्टर ऑफ A32, कोफॅक्टर ऑफ A33. तर हे टोटल 9 एलिमेंट्सचे आपण कोफॅक्टर फाइंड आउट करू शकतो अशा पद्धतीने. ठीक आहे. तर हे व्यवस्थित व्हिडिओ पॉज करा आणि ते सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करून घ्या, समजून घ्या. जर कन्फ्युजन वाटत असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मला तुम्ही सांगू शकता, त्याचं सोल्युशन मी 100% तुम्हाला देईन. ओके, चला पुढे. आता बघ, आता एखादा 2/2 चं डिटर्मिनंट तुम्हाला दिलेला आहे आणि त्याचं मायनर आणि कोफॅक्टर काढा म्हणलं तर खूप इझी आहे. आता तुम्ही 3/3 चं फाइंड आउट केलंय म्हणजे 2/2 डिटर्मिनंट जर तुम्ही म्हणजे मायनर आणि कोफॅक्टर आहे ते इझिली या ठिकाणी फाइंड आउट करू शकता. कसं, आता बघा ह्यामध्ये तुम्हाला एक डिटर्मिनंट दिलेला आहे 2/2 ऑर्डरचं. त्यामध्ये एलिमेंट आहेत त्याचे A11, A12, A21, A22. त्यामध्ये 2 रो आणि 2 कॉलम आहेत म्हणून त्याला आपण 2/2 चं डिटर्मिनंट असं म्हणतो. आता ह्याचं मायनर कसं काढणार, सेम प्रोसिजर. मायनर ऑफ A11, आता इथं तुम्हाला काही जास्त विचार करायची गरज नाहीये. आता A11 कुठे आहे, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. रिमेनिंग एलिमेंट कोणता आहे A22, तर A11 चं मायनर काय झालं A22. इन दिस वे मायनर ऑफ A12, मायनर ऑफ A12 कुठे आहे, फर्स्ट रो सेकंड कॉलम. उरला कोणता एलिमेंट A21, तर तेच त्याचं मायनर झालं. सिमिलरली आता जे रिमेनिंग एलिमेंट्स आहेत त्याचं तुम्ही मायनर इझिली फाइंड आउट करू शकता. मायनर ऑफ A21, मायनर ऑफ A22 काय आहे ते बघून घ्या व्यवस्थित. ते त्याच पद्धतीनं आपण त्याचं कोफॅक्टर सुद्धा फाइंड आउट करू शकतो. कशा पद्धतीने बघा, कोफॅक्टर ऑफ A11 त्याला आपण C11 न रिप्रेझेंट करतो. सेम फॉर्म्युला -1/1 + 1 म्हणजे I+J चा फॉर्म्युला 1 + 1 इंटू A22 काय आहे ऍक्च्युली मायनर आहे मुलांनो, मायनर A11 चं. आणि याला जर तुम्ही सॉल्व्ह केला तर तुम्हाला कोफॅक्टर मिळून जाईल. सेम तसंच कोफॅक्टर ऑफ A12 इज इक्वल टू -1/1 + 2 इंटू A21. हे मायनस साइन आलं, कसं आलं तर या ठिकाणी -1/1 + 1 मीन्स 3 येतं आणि त्याला सॉल्व्ह केलं तर आपल्याला निगेटिव्ह साइन मिळतं, बरोबर आहे की नाही. सिमिलरली कोफॅक्टर ऑफ A21 आणि कोफॅक्टर ऑफ A22 हे व्यवस्थित बघून घ्या आणि ते सॉल्व्ह करा पॉज करून आणि समजून घ्या. ओके, खूप इझी आहे. चला पुढे जाऊ. आता ह्याच्यावर आधारित आपण काही प्रॉब्लेम्स बघणार आहोत मायनर आणि कोफॅक्टरच्या आधारावर बेसवरती. तर बघूया चला. तुम्हाला क्वेश्चन कसं विचारणार यामध्ये, फाइंड मायनर्स अँड कोफॅक्टर्स ऑफ द एलिमेंट्स ऑफ डिटर्मिनंट. ओके, आता बघा या ठिकाणी तुम्हाला एक डिटर्मिनंट दिलेला आहे 2, -3, 4, 7. हे ऍक्च्युली 2/2 ऑर्डरचं आहे, बरोबर आहे की नाही. आताच आपण जनरल डिटर्मिनंटचं आपण मायनर आणि कोफॅक्टर काढलंय, सेम तसंच. आता जर ह्या डिटर्मिनंटला आपण जर कम्पेअर केलो जनरल डिटर्मिनंटशी तर ह्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल A11 ची व्हॅल्यू जी आहे ती 2 आहे, A12 ची व्हॅल्यू आहे ती -3, A21 ची व्हॅल्यू आहे 4 आणि A22 ची व्हॅल्यू आहे 6, बरोबर आहे की नाही 7. तर आता मायनर ऑफ A11 आता तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मायनर ऑफ A11 त्याला आपण M11 नी रिप्रेझेंट करतो. बघा बरं मुलांनो, मायनर ऑफ A11 कुठं आहे, हे बघा A11 फर्स्ट रो मध्ये आहे आणि फर्स्ट कॉलम मध्ये. रिमेनिंग एलिमेंट कोणतं
7, तर हेच त्याचं काय झालं, मायनर. सिमिलरली लगेच त्याचं कोफॅक्टर काढून घ्या. कोफॅक्टर काढून घ्या. कोफॅक्टर काय येणार, कोफॅक्टर ऑफ A11 इज इक्वल टू, त्याला आपण C11 ने रिप्रेझेंट करतो, -1 + 1 इंटू मायनर ऑफ 11 म्हणजे A1 एलिमेंट्स A11. ठीक आहे, तर इज इक्वल टू -1/2 इंटू M11 ची व्हॅल्यू किती आहे, 7 आहे, तर ह्या ठिकाणी 7 पुट करा. त्याला जर सिम्प्लिफाय केला तर तुम्हाला व्हॅल्यू मिळेल 7. तर हे झालं कोफॅक्टर कशाचं, A11 ह्या एलिमेंट्स. सेम तसंच पुढे आता करा बरं तुम्ही, आता फाइंड आउट करा मायनर ऑफ A12, मायनर ऑफ A12 त्याला आपण M12 ने रिप्रेझेंट करतो. A12 कुठे आहे हो, हे बघा A12 ह्या ठिकाणी आहे, म्हणजे फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम मध्ये. रिमेनिंग एलिमेंट कोणता, 4. तर A12 चं मायनर आहे 4. त्याच पद्धतीनं कोफॅक्टर काढून घ्या. त्याचं कोफॅक्टर A12 इज इक्वल टू C12 इज इक्वल टू -1/1 + 2 इंटू M12 इज इक्वल टू -1/3 इंटू मायनर ऑफ A12 किती आलं, 4 आहे, म्हणून 4 न मल्टिप्लाय केलं आणि याला सिम्प्लिफाय केला तर तुम्हाला व्हॅल्यू मिळते -4. ओके. सिमिलरली आता रिमेनिंग एलिमेंट्सचे तुम्ही मायनर काढून घ्या बाबा. चला इझी आहे खूप. रिमेनिंग एलिमेंट्सचे मायनर काढा. मायनर आहे कोफॅक्टर काढा. मायनर ऑफ A21 -3 आहे, त्याचं कोफॅक्टर किती आहे, +3. व्यवस्थित बघून घ्या. सिमिलरली मायनर ऑफ A22 त्याचं मायनर आहे 2 आणि कोफॅक्टर आहे 2. व्यवस्थित ते सिम्प्लिफाय करून घ्यायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, चला व्हिडिओ पॉज करा आणि त्याला सॉल्व करा, जेणेकरून तुम्हाला इझिली ते समजेल. ठीक आहे, चला पुढे. समजा आता तुम्हाला या ठिकाणी एक 3/3 ऑर्डरचं डिटर्मिनंट दिलेलं आहे आणि त्याचे मायनर आणि कोफॅक्टर तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं. कसं करणार, खूप इझी आहे बघा. आता हे 3/3 ऑर्डरचं मॅट्रिक्स आहे, सॉरी डिटर्मिनंट आहे. 3/3 ऑर्डरचं काय आहे, डिटर्मिनंट आहे. ओके. आता ह्या प्रत्येक एलिमेंटचं आपल्याला काय करायचं आहे, मायनर आणि कोफॅक्टर फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, कसं करणार हो. आता ह्या डिटर्मिनंटला जर आपण जनरल डिटर्मिनंटशी जर कम्पेअर केला तर तुम्हाला प्रत्येक एलिमेंटची पोझिशन तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, चला आता मी ते एक्सप्लेन करत बसणार नाही, तुम्हाला समजले आता. चला पुढे जाऊया. आता बघा मायनर ऑफ मायनर ऑफ A11, मायनर ऑफ A11 काय येणार, M11. ओके, M11 कसं फाइंड आउट करणार तुम्ही, A11 कुठे आहे, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मध्ये. रिमेनिंग एलिमेंट्स लिहून घ्या, 0 4 -1 3. त्याला जर सॉल्व्ह केला तुम्ही, 3 × 0 0, 4 × -1. आता इथं मायनस साइन ऑलरेडी असतो, मायनस मायनस प्लस आणि 4, 0 + 4 4. तुम्हाला A11 चं मायनर मिळालं. त्याच पद्धतीने या ठिकाणी कोफॅक्टर काढून घ्या A11 चं, -1/1 + 1 इंटू M11 जे -1² इंटू M11 ची व्हॅल्यू आहे 4. या ठिकाणी 4 पुट केलं, त्याला सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला व्हॅल्यू मिळाली. मायनर ऑफ A12 इज इक्वल टू -2 4 5 3. आता वर तुम्ही टॅली करत चला, काही प्रॉब्लेम नाहीये या ठिकाणी. आता ह्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 2 3 जा -6 -5 4 जा 20. याला सबट्रॅक्ट केलं तर आपल्याला व्हॅल्यू मिळते -26. चला पुढे, कोफॅक्टर ऑफ A12 कसं काढणार, त्याला आपण शो करतो C12 नी इज इक्वल टू -1/1 + 2 इंटू M12 इज इक्वल टू -1³ इंटू -26. हे काय आहे, M12 ची व्हॅल्यू आहे. त्याला सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला व्हॅल्यू मिळते 26. ठीक आहे, आता व्हिडिओ पॉज करा आणि 1 बाय 1 सर्व मायनर आणि कोफॅक्टर काढून घ्या. चला आता मी हळूहळू स्क्रोल करतो. हे आता एक्सप्लेन करण्यासारखं नाही यामध्ये. ठीक आहे, म्हणून मी या ठिकाणी
पुढे जात आहे. ऑलरेडी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट समजलेला आहे, त्यासाठी काही प्रॉब्लेम नाही, हे इझिली तुम्हाला फाइंड आउट करता येईल. ठीक आहे. तर हे टोटल आपण 3/3 ऑर्डरचे जे डिटर्मिनंट आहे त्याचे मायनर आणि कोफॅक्टर अशा पद्धतीने आपण फाइंड आउट करू शकतो. समजा तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारलं की फाइंड द मायनर अँड कोफॅक्टर ऑफ गिव्हन डिटर्मिनंट, तर तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. समजा त्या ठिकाणी तुम्हाला 2/2 ऑर्डरचं दिलं किंवा 3/3 ऑर्डरचं दिलं डिटर्मिनंट, तर तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. चला पुढे. आता हा एक पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे मायनर आणि कोफॅक्टर्स रिलेटेड. एक्सपेन्शन ऑफ डिटर्मिनंट बाय युझिंग मायनर अँड कोफॅक्टर्स. म्हणजे काय करायचं, एक्सपेन्शन ऑफ डिटर्मिनंट म्हणजे डिटर्मिनंटचं एक्सपेन्शन करायचं आहे. कशाचा यूज करून, मायनर आणि कोफॅक्टरचा यूज करून ऑफ एनी रो ऑर कॉलम. आता कसं करणार एक्सपेन्शन त्याचं बघा. जसं की तुम्हाला या ठिकाणी एखादा डिटर्मिनंट दिलाय, डिटर्मिनंट दिलेला आहे ए. ठीक आहे. त्याचे एलिमेंट्स आहेत A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32, A33. असे टोटल किती 9 एलिमेंट्स आहेत. समजा तुम्हाला फर्स्ट रोचं एक्सपेन्शन का फाइंड आउट करायचं असेल किंवा त्या डिटर्मिनंटला तुम्हाला एक्सपांड करायचं आहे बाय फर्स्ट रो, तर कसं करणार. सिंपल आहे मुलांना, मी तुम्हाला या ठिकाणी ट्रिक सांगतो. काय करायचं माहितीये का, पहिलं एलिमेंट कशाचं काढायचं, आपल्याला फर्स्ट रोचं काढायचंय. फर्स्ट रो कुठे आहे, या ठिकाणी, बरोबर आहे की नाही. फर्स्ट रो आहे, फर्स्ट रो. ठीक आहे. आता कसं फाइंड आउट करणार, तर सिंपल आहे. काय करायचं माहितीये का, फर्स्ट एलिमेंट कोणता आहे, A11. आता A11चं कोफॅक्टर काय येईल पोरांनो, A11चं कोफॅक्टर काय येणार, C11. बरोबर. तर या ठिकाणी सिंपल काय करायचं, A11 आणि C11चं मल्टिप्लिकेशन करून टाका, प्लस आता दुसरा एलिमेंट कोणता आहे, A12. हे बघा A12 आणि त्याच एलिमेंटचं कोफॅक्टर काय येणार, C12. ओके. A12 इंटू C12 प्लस तिसरा एलिमेंट कोणता आहे, A13. मग त्याचं कोफॅक्टर काय येणार, C13. जर तुम्हाला असं विचारलं इलिमिनेशन एक्सपेन्शन ऑफ डिटर्मिनंट बाय युझिंग मायनर अँड कोफॅक्टर्स बाय फर्स्ट रो, तर तुम्ही हा फॉर्म्युला यूज करायचा. कोणता, हा वाला. एक्झाम्पल आल्यानंतर मी तुम्हाला इझिली सांगेल ते. A11 C11 प्लस A12 C12 प्लस A13 C13. आता A11 A12 A13 काय आहेत, हे एलिमेंट्स आहेत आणि C11 C12 C13 काय आहे, त्याच एलिमेंट्सचे कोफॅक्टर आहे. ठीक आहे. ओके. सिमिलरली जर तुम्हाला असं विचारलं की एक्सपेन्शन ऑफ डिटर्मिनंट बाय सेकंड रो, तर काय करणार, सेकंड रोचे एलिमेंट्स कोणते आहेत बघा, A21 A22 A23 आणि त्याचे कोफॅक्टर त्याच्याशी मल्टिप्लाय करून टाका, बस येऊन जाईल खाली. बघा आता कसं, हे बघा A21 C21 प्लस A22 C22 प्लस A23 C23. कशाच्या ह्याच्या एक्सपेन्शन कशाचं केलं आपण, बाय सेकंड रो. ठीक आहे. सेकंड रो असं तुम्हाला एक्झाम मध्ये विचारू शकतात, क्वेश्चन विचारणार. आता हे एक्झाम्पल ज्यावेळेस येईल तेव्हा मी तुम्हाला सांगेन. फक्त आतापुरतं लक्षात ठेवा की तुम्हाला बाय फर्स्ट रो, बाय सेकंड रो, एक्सपेन्शन ऑफ डिटर्मिनंट बाय फर्स्ट रो किंवा एक्सपेन्शन ऑफ डिटर्मिनंट बाय सेकंड रो, बाय थर्ड रो किंवा इव्हन कॉलमचं सुद्धा तुम्हाला विचारू शकतील काय, एक्सपेन्शन ऑफ डिटर्मिनंट बाय फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम और थर्ड कॉलम, अशा पद्धतीने. तर त्याला कसं करणार तुम्ही, एकदम इझी आहे. आता बघा, आता एक्सपेन्शन ऑफ डिटर्मिनंट बाय थर्ड रो कसं करणार, सेम तसंच. त्याचे एलिमेंट कोणते आहेत, हे एलिमेंट्स आहेत, त्याला त्याच्या कोफॅक्टरने मल्टिप्लाय करून टाका. हे बघा A31 C31, A32 C32, A33 C33. ओके. हा तुमचा फॉर्म्युला तयार झाला. सिमिलरली आता समजा आपल्याला बाय फर्स्ट कॉलम असं विचारलं, एक्सपेन्शन ऑफ डिटर्मिनंट बाय फर्स्ट कॉलम, तर तुम्ही फॉर्म्युला कोणता यूज करणार, सेम तसंच. फर्स्ट कॉलम मध्ये एलिमेंट्स कोणते आहेत बघून घेऊया पहिले. फर्स्ट कॉलम मध्ये एलिमेंट्स कोणते आहेत, हे बघा हा फर्स्ट कॉलम आहे मुलांना, हा वाला फर्स्ट कॉलम. तर यामध्ये एलिमेंट कोणते आहेत, A11 A21 A31. सेम तसंच. कसं, फर्स्ट एलिमेंट A11 त्याचं कोफॅक्टर C11. दुसरा एलिमेंट A21 त्याचं कोफॅक्टर C21. तिसरा एलिमेंट A31 त्याचं कोफॅक्टर C31. ओके. सिमिलरली आता समजा तुम्हाला दुसऱ्या कॉलमचं विचारलं, एक्सपेन्शन ऑफ डिटर्मिनंट बाय सेकंड कॉलम मध्ये व्हॅल्यूज कोणत्या आहेत,
ह्या व्हॅल्यूचा आहे, हे बघा ह्या व्हॅल्यूचा. ओके, आता त्या पद्धतीने सॉल्व्ह करा बरं ह्याला. हे बघा एक्सपेन्शन ऑफ डिटर्मिनंट बाय सेकंड कॉलम. हे बघा हे सेकंड कॉलम. तर काय येणार, सेकंड कॉलम मध्ये एलिमेंट्स कोणते, A12 त्याचा कोफॅक्टर C1, A22 C22, A32 C32. ओके, आणि लास्ट आहे एक्सपेन्शन ऑफ डिटर्मिनंट बाय थर्ड कॉलम. तर थर्ड कॉलम मध्ये एलिमेंट्स कोणते आहेत, A13 त्याचं कोफॅक्टर C13, A23 C23, A33 C33. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी जर एक्सपेन्शन ऑफ डिटर्मिनंट बाय फर्स्ट कॉलम किंवा बाय फर्स्ट रो किंवा सेकंड रो किंवा थर्ड रो असं जर विचारलं, क्वेश्चन मध्ये ते मेन्शन केलेलं असते मुलांना, तर त्यावेळेस तुम्ही हे फॉर्म्युला यूज करायचा आहे. ठीक आहे, चला आता कशा पद्धतीने यूज करणार ते आपण पाहूया पुढे. आता हे झालं तुमचं बेसिक डिस्कशन त्याचं. आता त्याच्यावरचे बेस असलेले क्वेश्चन आपण पाहणार आहोत. त्या अगोदर आपण 1-2 क्वेश्चन असे पाहूया की फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स. हे बघा या ठिकाणी काय म्हणलं तुम्हाला, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स. अशा पद्धतीचे डिटर्मिनंट तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतात मुलांना. अननोन व्हॅल्यू एखादी दिलेली असेल, त्या अननोनची व्हॅल्यू कशा पद्धतीने फाइंड आउट करायचं बाय युजिंग डिटर्मिनंट, तर ते खूप इझी आहे. तर ते आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. आणि हे सगळे जे एक्झाम्पल्स आहेत मुलांना, हे तुमच्या सॉल्व्ड एक्झाम्पल्स मधले आहे, तुमच्या महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या बुक्स मधले आपण एक्झाम्पल या ठिकाणी सॉल्व्ह करून देत आहोत. त्या ठिकाणी पण आहेत ऑलरेडी सॉल्व्ह केलेले, परंतु ह्या ठिकाणी मी व्हिडिओ लेक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला ते सॉल्व्ह करून देण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, ओके, चला आता पाहूया. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स इफ हा डिटर्मिनंट दिलेला आहे तुम्हाला. एक्स याचे एलिमेंट बघा आता, एक्स -1 2, 2x 1 -3, 3 -4 5. एक्झाम मध्ये अशा पद्धतीचं एक क्वेश्चन असू शकतो. आणि इज इक्वल टू दिले मुलांनो -10. तर आता कशा पद्धतीने व्हॅल्यू फाइंड आउट करणार याची बघा. सेम तुम्ही जसं डिटर्मिनंट फाइंड आउट करता 3x3 ऑर्डरचं, तशाच पद्धतीनं करायचं आहे. सेम कसं, फर्स्ट एलिमेंट या ठिकाणी तुम्ही आयजीडीज ठेवा एक्सला. हे बघा एक्सला, एक्स कुठे आहे, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मध्ये. रिमेनिंग एलिमेंट 1 -3 -4 5. हे बघा या ठिकाणी लिहिले आपण. मायनस हा कोणता मायनस आहे, हे बघा तुम्हाला मी डिटर्मिनंट सॉल्व्ह करताना सांगितलंय, हे प्लस घ्या, हे मायनस घ्या, हे प्लस घ्या. ठीक आहे, तर हा फॉर्म्युल्यातला मायनस आहे. आणि ह्या ठिकाणी -1 कुठून आला, या ठिकाणी ऑलरेडी -1 आहे मुलांना. तर हे -1 इंटू, आता -1 कुठे आहे, तो फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम मध्ये. ते सोडून दुसरं रिमेनिंग एलिमेंट 2x -3 3 5. तर बघा 2x -3 3 5 प्लस नेक्स्ट एलिमेंट कोणता आहे, 2. आता 2 कुठे आहे, फर्स्ट रो थर्ड कॉलम. रिमेनिंग एलिमेंट हे बघा, हे या ठिकाणी आपण लिहिले. बरोबर आहे की नाही. चला आता याला सॉल्व्ह करूया. काय करणार, हे बघा एक्सला एक्स ठेवा या ठिकाणी, त्याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 × 1 5 मायनस. आता बघा हे मायनस फॉर्म्युल्यामध्ये असणार, आणि हे मायनस आणि हे मायनस, हे मायनस आणि हे मायनस, हे प्लस होऊन जातं. आणि हे मायनसला मायनस राहणार, 3 4 12 प्लस. आता हे प्लस कुठून आलं, हे मायनस आणि मायनस प्लस झालं. 1 इन ब्रॅकेट 2x × 5 2x × 5 10x प्लस. आता प्लस कुठून आलं, ऑलरेडी मायनस साईन आहे आणि हा मायनस साईन, मायनस मायनस प्लस झालं. 3 × 3 9 प्लस 2 इंटू 2x × -4 4 2 8 -8x मायनस 3 × 1 3 इज इक्वल टू -10. हे लिहायचं विसरायचं नाही. ठीक आहे ना. ओके, चला पुढे नेक्स्ट स्टेप बघा. आता याला जर सिम्प्लिफाय केलं, 12 - 5 मीन्स किंवा 5 - 12 मीन्स -7x प्लस, हे बघा 1 मध्ये मल्टिप्लाय केला तर तुम्ही काय येणार, 10x + 9 मायनस 8 2 16. हे बघा -16x आणि हे +2 × -3 -6 इज इक्वल टू -10. ओके, चला आता याला सिम्प्लिफाय करूया. आता काय करू पोरांनो, आता x च्या व्हॅल्यूज एकत्र ऍड करूया. हे बघा इथे एक x ची व्हॅल्यू आहे, इथे एक x ची व्हॅल्यू आहे, इथे एक x ची व्हॅल्यू. आता बघा ह्याला जर तुम्ही ऍड आणि सबट्रॅक्ट केला तर तुम्हाला व्हॅल्यू मिळेल -13x. आणि रिमेनिंग जे नंबर्स आहेत कोणकोणते, 9 आणि 6, ह्याला जर आपण
सबट्रॅक्ट केलं किंवा ऍड केलं तर या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू मिळते 3 आणि इक्वल टू -10. तो ऑलरेडी तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे. आता काय करायचंय, एक्सच्या व्हॅल्यू एकत्र ठेवूया, आणि रिमेनिंग जे व्हॅल्यू आहे ते तिकडे घेऊन जाऊ राईट हँड साईडला. तर -13x इज इक्वल टू हे -10 ला -10 आणि हे +3 जे आहे ते तिकडे जाऊन -3 झालं. त्याला जर ऍड केला तर तुम्हाला -13x इज इक्वल टू -13 मिळेल. तर हे 13 गेट कॅन्सल, प्लस मायनस मायनस हे पण कॅन्सल झाले. तर x ची व्हॅल्यू मिळाली पोरांनो तुम्हाला 1. तर ह्या डिटर्मिनंट मधून अननोन व्हॅल्यू अननोन नंबर x जो आहे त्याची व्हॅल्यू मिळाली पोरांनो तुम्हाला या ठिकाणी. अशा पद्धतीने जर तुम्हाला डिटर्मिनंट दिले तर त्याला तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. सेम तसाच एक एक्झाम्पल या ठिकाणी दिलेला आहे, तो तुम्ही सॉल्व्ह करा. आता मी एक्सप्लेन करणार नाही, तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा. ते खूप इझी आहे. कोणता दिलेला आहे, x32 x1 101 इज इक्वल टू 9. आता हे मी स्क्रोल करतो फक्त. अगोदर तुम्ही व्हिडिओला पॉज करा, क्वेश्चन लिहून घ्या, तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा त्याला. जर तुम्हाला कुठं कन्फ्युजन वाटलं तरच तुम्ही व्हिडिओला पहा, आणि कुठं तुम्हाला कोणती स्टेप येत नाही त्या स्टेपवरती जाऊन ते फक्त तेवढं चेक करा आणि पुढे जा. ठीक आहे, चला हे बघा. अशा पद्धतीनं आपल्याला ह्या ठिकाणी एक्सच्या 2 व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. x इज इक्वल टू 6 आणि x इज इक्वल टू -1. तर ते कशा पद्धतीनं आलेलं आहे ते या ठिकाणी सगळं व्यवस्थित दिलेलं आहे. या ठिकाणी एक तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळेल मुलांना. हे बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनला कसं सॉल्व्ह करायचं ते तुम्हाला बेसिक माहीत असणार. ओके, समजा हे -6 आहे, हे बघा हे 6 आणि इथं कोएफिशियंट 1 आहे. ह्याचं मल्टिप्लिकेशन हे मधल्या ॲडिशनच्या बरोबर यायला पाहिजे. हे काहीतरी बेसिक रूल आहे. जसं की -6 आहे बघा या ठिकाणी. कोणता -6? ह्या -6 चे 2 भाग करा. हे बघा 6 1 जा 6, एक -6 आणि दुसरं +1 घेतले आपण, आणि ह्याला जर ऍड केलं तर आपल्याला -5 मिळते बघा, आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला -6 मिळते. म्हणजे हे करेक्ट आहे. तर ह्याला जर आपण इझिली पुढे फर्दर सिम्प्लिफाय केलं तर तुम्हाला इझिली ह्याचं आन्सर मिळून जाईल. ठीक आहे, ओके चला. आता ह्या ठिकाणी जे आपण वर एक बेसिक घेतलं होतं बघा कन्सेप्ट, त्याच्यावर आधारित ह्या ठिकाणी क्वेश्चन आहेत. कोणते? फाइंड द व्हॅल्यू ऑफ गिव्हन डिटर्मिनंट, म्हणजे हे डिटर्मिनंट दिलेलं आहे, बाय एक्सपांडिंग अलॉंग सेकंड रो बघा, अँड दुसरं काय दिलं तुम्हाला, थर्ड कॉलम. आता हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की बाबा आता एक्सपांडिंग अलॉंग सेकंड रो म्हणजे तुम्हाला इथे या ठिकाणी फॉर्म्युला कोणता यूज करायचा आहे. आपल्याकडे टोटल 6 फॉर्म्युले आहेत बघा. मी सगळं व्यवस्थित तुम्हाला ह्या ठिकाणी दिलेलं आहे, वाटल्यास आपण ते बघून घेऊया. हे बघा, आता एक्सपांडिंग अलॉंग कोणत्या, सेकंड रोच्या अलॉंग तुम्हाला एक्सपांड करायचं आहे म्हणलं, एक पहिला क्वेश्चन दिलेला आहे. तर त्याच्यासाठी फॉर्म्युला कोणता आहे, हे बघा, A12 C12 A22 C22 A23 C23. ओके, आणि दुसरं तुम्हाला विचारलेलं आहे मुलांना त्यामध्ये काय, बाय एक्सपांडिंग अलॉंग थर्ड कॉलम. हे बघा या ठिकाणी कोणता कॉलम विचारले, थर्ड कॉलम. तर ह्यासाठी सुद्धा आपण फॉर्म्युला बघून घेऊया. तो बाय एक्सपांडिंग अलॉंग थर्ड कॉलम, हे बघा हे थर्ड कॉलमसाठी, थर्ड कॉलम. त्यासाठी फॉर्म्युला तुम्ही कोणता यूज करणार, हे फॉर्म्युले तुम्ही नोट करून घ्या आता. ओके चला, तर आपण हे फॉर्म्युले यूज करून आपण काय करूया, जे तुम्हाला प्रॉब्लेम दिलेला आहे त्याला सॉल्व्ह करूया. चला सुरू करूया. आणि तुम्हाला त्यामध्ये अजून एक विचारले मुलांनो, इंटरप्रेट द रिझल्ट, म्हणजे दोन्ही पद्धतीने सॉल्व्ह करा या डिटर्मिनंटला, बाय सेकंड रो आणि बाय थर्ड रो, आणि रिझल्टला टॅली करा असं म्हटलेलं आहे. म्हणजे आन्सर सेम येते का डिफरंट येते ते तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं आहे. चला, आता ह्या ठिकाणी तुम्हाला मायनर आणि कोफॅक्टरचं नॉलेज असणं गरजेचं आहे. आपण ऑलरेडी सगळं घेतलेलं आहे. ठीक आहे, आता बघा फर्स्ट आपण काय करूया, एक्सपांडिंग अलॉंग सेकंड रो घेऊ. त्यासाठी फॉर्म्युला काय हो, सेकंड रो A21 C21 प्लस A22 C22 प्लस A23 C23. आता बघा या ठिकाणी A21 आता बघा A21 यामध्ये एलिमेंट कोणता आहे तुम्ही बघा, A21. आता जनरल डिटर्मिनंट लिहित बसायची गरज नाही, तुम्हाला आता लक्षात आलं पाहिजे A21 जो एलिमेंट आहे तो -2 आहे, बरोबर आहे की नाही.
तर या ठिकाणी बघा मी लिहिले -2 इंटू आता C12 मीन्स कोफॅक्टर आहे. कोफॅक्टरसाठी फॉर्म्युला काय -1 रेस टू I प्लस जे इंटू MIJ. MIJ मीन्स काय मायनर, बरोबर आहे की नाही. तर या ठिकाणी आपण डायरेक्ट या ठिकाणी यूज करणार आहोत. तर बघा कसं, हे बघा -2 इंटू कोफॅक्टर -1 रेस टू 2 प्लस 1 इंटू मायनर कसं काढणार तुम्ही आता सेकंड. आता हे -A21 नावाचा जो एलिमेंट आहे तो कुठे आहे, सेकंड रो फर्स्ट कॉलम. तर रिमेनिंग एलिमेंट कोणते आहेत -1 2 0 -1 प्लस 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 3 कुठे आहे, सेकंड रो मधला एलिमेंट A23 नावाचा, सॉरी A22 नावाचा, बरोबर आहे की नाही. A22 नावाचा एलिमेंट आहे. तर या ठिकाणी बघा हे 3 इंटू -1 रेस टू 2 प्लस 2 इंटू मायनर ऑफ A22. मायनर कोणता आहे हे बघा कुठं आहे तो, सेकंड रो आणि सेकंड कॉलम मध्ये आहे. तर रिमेनिंग एलिमेंट कोणते राहिले 1 2 -2 -1 प्लस 5 कुठे आहे 5 या ठिकाणी आहे, बरोबर आहे की नाही. 5 इंटू -1 रेस टू 2 प्लस 3 म्हणजे A23 आहे ना, तर I ची व्हॅल्यू 2 आणि J ची व्हॅल्यू 3, A23 इंटू मायनर कसं काढणार, हा 5 कुठे आहे, सेकंड रो थर्ड कॉलम. तर रिमेनिंग एलिमेंट कोणते 1 -1 -2 0. हे झालं आपलं. ह्या फॉर्म्युलाचा यूज करून आपण याला अशा पद्धतीने अरेंज केलेलं आहे. आता काय करूया, याला सिम्प्लिफाय करूया. इझी आहे खूप. आता बघा हे -2 ला -2 ठेवूया म्हणजे -2. आता इथं +2 का आलं हे बघा, -1 रेस टू 2 प्लस 1 म्हणजे -1 रेस टू 3 आणि -1 रेस टू 3 मीन्स -1 -1 इंटू -2 +2 इंटू आता या ठिकाणी बघा ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, मायनस मायनस प्लस झाले, 1 इंटू 1 1 मायनस 2 इंटू 0 0 प्लस हे 3 ला 3 इंटू आता ह्या ठिकाणी बघा -1 रेस टू 2 प्लस 2 मीन्स 4 म्हणजे प्लस आलं म्हणजे या ठिकाणी आपण पॉझिटिव्ह घेतलेला आहे. इंटू इन ब्रॅकेट 1 इंटू -1 -1 2 इंटू 2 -2. आता बघा हे मायनस साईन येते, मायनस आणि हे मायनस प्लस 4 मायनस. आता बघा या ठिकाणी -1 रेस टू 2 प्लस 3 आहे म्हणजे मायनस आलं, मायनस प्लस मायनस म्हणजे -5 इन ब्रॅकेट 1 इंटू 0 0 -1 आणि हे -2 मायनस मायनस प्लस झालं आणि ऑलरेडी फॉर्म्युल्यामध्ये मायनस आहे तर या ठिकाणी 2 1 जा 2 इज इक्वल टू, ह्याला सिम्प्लिफाय केला तर तुम्हाला 2 + 9 + 10 असं मिळतं आणि ह्याची ऍडिशन केली मुलांना तर तुम्हाला व्हॅल्यू मिळते किती, व्हॅल्यू मिळते 21. एक्सपांडिंग बाय किंवा एक्सपांडिंग अलॉंग सेकंड रो असं जर तुम्हाला क्वेश्चन विचारलं तर त्याची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला 20. सिमिलरली आता आपण काय दुसरा एक क्वेश्चन तुम्हाला यामध्ये विचारलेला आहे तो म्हणजे बाय एक्सपांडिंग अलॉंग थर्ड कॉलम. हे बघा हे थर्ड कॉलम इझी आहे खूप, ते पण आपण पाहूया. चला हे बघा या ठिकाणी बी पार्ट त्याचा एक्सपांडिंग अलॉंग थर्ड कॉलम कसं, सेम तसंच. आता थर्ड कॉलम कोणता आहे तुम्ही इमॅजिन करू शकता, ठीक आहे. त्यानुसार आपण फॉर्म्युला लिहून घेऊया. पहिले A13 C13 प्लस A23 C23 प्लस A33 C33. ठीक आहे. आता व्हिडिओला पॉज करा आणि तुम्ही याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, इझिली तुम्हाला याचं सोल्युशन मिळून जाईल. आणि याला सिम्प्लिफाय केलं मुलांना तर आपल्याला आन्सर मिळते 21. आणि आपल्याला दोन्हीवरून असं सांगता इंटरप्रेट करता येते आता की बाबा फ्रॉम A and B it is seen that the expansion of determinant by both ways gives same value. ओके, सेम व्हॅल्यू. अशा पद्धतीने तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारलं जाईल की काय, एक डिटर्मिनंट देतील आणि सॉल्व्ह करा म्हणतील बाय एक्सपांडिंग फर्स्ट रो किंवा थर्ड कॉलम किंवा सेकंड कॉलम. तुम्ही आता याच्या बेसवरती तुम्ही हजारो क्वेश्चन फाइंड आउट करू शकता मुलांनी, हजारो क्वेश्चन. ठीक आहे. तर आता आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मायनर म्हणजे काय ते कशा पद्धतीने फाइंड आउट करायचं, कोफॅक्टर म्हणजे काय ते कशा पद्धतीने फाइंड आउट करायचं त्याचा फॉर्म्युला घेतला आपण आणि त्याच्या बेसवरचे जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स आपण बघितले. त्याचबरोबर
जर तुम्हाला असं विचारलं एक्सपेन्शन ऑफ अ डिटर्मिनंट बाय सेकंड रो किंवा थर्ड कॉलम किंवा थर्ड रो वगैरे वगैरे, तर तुम्हाला ते कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं, त्याचे फॉर्म्युले कशा पद्धतीने आपण हे करू शकतो आणि त्याच्या बेसवरचे जे क्वेश्चन्स आहेत ते कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करायचे, त्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत व्हिडिओमध्ये. फक्त एवढंच. व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी तुम्हाला नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकन प्रेस करायचं विसरू नका आणि तुमच्या मित्रापर्यंत ह्या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून त्यांना पण बेनिफिट होईल. आणि अशाच पद्धतीनं आपण प्रत्येक प्रत्येक चॅप्टरवरती जे व्हिडिओज आहेत ते सगळे आपण एक लेक्चर सिरीजमध्ये आपण ते कव्हर करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील. सो माझ्यासोबत राहा, तुम्हाला कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही. ओके. आणि आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. तर चला तर मग थांबूया, भेटूया दुसऱ्या नवीन व्हिडिओ. थँक्यू.